नमस्कार. आज आपण SLPS वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची पूर्णपणे आयुर्वेदिक असलेली नीम तुलसी बार या साबणीचा डेमो पाहूया. ही किती टक्के या ठिकाणी शुद्ध आहे. या ठिकाणी सर्वप्रथम मी 3 ग्लास घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. ह्या तीनही ग्लासमध्ये डेमो करण्यासाठी आपण पाणी टाकूया. यानंतर आपण पाहतो हळदीने पाण्याचा रंग पिवळा होतोय. मी यामध्ये प्रत्येकीमध्ये हळद टाकते. सर्व पाणी पिवळं झाले, तुम्ही पाहू शकता. यानंतर हळदीचा रंग जशास तसा राहतो का हे पाहण्यासाठी, किंवा हे जे माझ्याकडे 3 साबण आहेत, 3 कंपनीचे आहेत. आता हे 2चं ब्रँडचं मी नाव घेऊ नाही शकत, परंतु नीम तुलसी बारचं सांगते. या ठिकाणी एक साबण मी एका ग्लासमध्ये टाकते, दुसरी साबण मी दुसऱ्या ग्लासमध्ये टाकते आणि नीम तुलसी बार मी ह्या ग्लासमध्ये टाकते. या ठिकाणी पहा, ह्याचा असर असा होईल की ज्या साबणमध्ये केमिकल्स आहेत त्या साबणीमध्ये या ठिकाणी काय होणार आहे, हळदीचा रंग चेंज होणार आहे. म्हणजे आपण पाहतो केमिकलच्या संपर्कामध्ये हळद आल्याच्या नंतर रंग त्याचा बदलून जातो. परंतु आपली नीम तुलसी बार ही पूर्णपणे इतकी आयुर्वेदिक साबण आहे की या ठिकाणी हळदीचा कलर चेंज होणार नाहीये. असं नाही, एकच चम्मच यूज करते. हळूहळू तुम्ही पाहू शकता हळदीच्या पाण्याचा रंग बदलतोय. परंतु ज्या ग्लासमध्ये नीम तुलसी बार टाकलेली आहे त्यामध्ये हळदीचा रंग बिलकुलही बदललेला नाहीये. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. आता मी साबण काढते. हे पूर्णपणे पहा, हे थोडंसं लाल झालंय, हे ऑरेंज कलर दिसते आणि ह्याच्यामध्ये मी जास्तीची हळद टाकून देखील हळदीचा रंग चेंज झालेला नाहीये. आता आपण साबण बाहेर काढूया. साबणीच्या साईजहून, आकाराहून तुम्हाला कोणत्या ब्रँडची असेल हे लक्षात आलं असेल. आणि ही आपली नीम तुलसी बार. तर आपल्यासाठी पूर्णपणे सुरक्षित ही नीम तुलसी बार साबण आहे. नीम आणि तुलसी